मुन्नी मुन्नी काय म्हणता वा? जेवायला दिलं ना, जेवा ना चुपचाप. त्याच्यात मी पाहिजे का तोंडी लावायला तुम्हाला? मुन्नी 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 करून राहिले तर. इकडे ये, इकडे समोर ये जराशी, समोर ये जराशी. हे काय बनवलं तुम्ही? काय बनवलं? हे म्हटलं हे बेसन चून हे काय बनवलं? आता दिवस पण ते चालू आहे, थंडीचे दिवस चालू आहे. हे बेसन हे चून कोण खाईन आता? काऊन गोड नाही लागलं काय? साजरा कांदा दिला, साजरी ते चटणी दिली हिरव्या मिरच्याची, साजरी ते लाल चटणी दिली तुम्हाला, लिंबू दिलं, पोळी दिली, केवढं साजरं ते बेसन आहे. ते गोड नाही लागलं का तुम्हाला? आता काय बनवू मी? थंडीचे दिवस आहे म्हणून काय बनवू सांगा तुम्ही. नाही म्हणतो हे चून आपलं उन्हाळ्यात जेव्हा पावसाळ्यात जेव्हा भाजीपाला महाग राहते तेव्हा बनवलं तर ठीक आहे, आपण बी समजतो, खाऊन घेतो, तेव्हा साजरं बी लागते. पण आता सगळं वावराईमध्ये वालो टमाटे अजून काय तुरीच्या शेंगा सगळं निघालं आणि तू हे बेसन बनवून राहिली. आता साजरं लागन काय मला ते बेसन? ते लोकांच्या वावरात निघालं, आपल्या वावरात निघालं काय? तुम्ही लावला का तूर लावला तुम्ही? म्हणून तुम्हाला एक तास तुरीचं लावा म्हणून लावला तुम्ही नाही. मग आता कुठून आणू तुमच्यासाठी तुरीच्या शेंगा? बाजारात किती महाग आहे. खा चुपचाप ते बेसन बनवलं तर. चवना करता जास्तीचे चवना नको करू. एवढा चवना येते ना तर स्वतः जाऊन आणत जा आणि म्हणत जा हे घे बनव हे भाजी आणलो मी. तर मुन्नी जाणं जराशी लोकांच्या वावरात एका भाजीचं घेऊन येत जाय. एका भाजीच्या तुरीच्या शेंगा आणली तर कोणी काही बोलते काय? एखाद्या भाजीच्या वालाच्या शेंगा आणल्या तर कोणी काही बोलते काय? हारोमिरी चालले जात जा बाया आणि ज्याच्या वावरात शांताबाईच्या वावरात तर आहे ना तूर, घेऊन ये ना जाऊन ना, घेऊन जा शांताबाईले, घेऊन ये एका भाजीच्या. बरं ठीक आहे, एका भाजीच्या आणल्या. आज रातच्यानं भाजी बनवून मग उद्या अजून जाईन का वावरात एका भाजीच्या आणाले? एका भाजीच्या दररोजच जाऊ का आता मग त्याच्या वावरामध्ये? भेणीची भूमी बायको तू कामचोर आहे तू. म्हणून तर हे बेसन बनवून ठेवतो घोटलं पाण्यात, केला चर इकडे तिकडे हलवला चमचा झालं बेसन. तर ते तुले परवडणार नाही. ते तुले शेंगा आणणं शिलणं, मग त्याला भाजणं, मग त्याला आमटी बनवणं मस्त दाण्याची वांग्यात टाकून भाजी बनवणं, ते तुला नाही जमणार. तुले कामचोर आहे तू म्हणून. आज काम चुकार राहिली असते हे जायचं गिळायला नाही भेटलं असतं तुम्हाला. फक्त बाहेरचं काम करता तुम्ही. मी बाहेरचंही करतो आणि घरातलंही करतो. भाकर कमवतो बी आणि बनवतो बी. आणि कोणाला म्हणून राहिले तुम्ही काम चुकार? एवढंच आहे तुम्हाला तर तुम्ही आणा ना, तुम्ही दाणे काढा म्हणा मला, मी बनवतो का नाही तर. तुम्ही आहे का कामाचे? अजून मला म्हणून राहिले तुम्ही तर. बरं बा मान्य करतो मी काम चुकार. बस मग आज रात्री भेटन का आता मग तुरीच्या दाण्याची मस्त आमटी? आता मुन्नी खरंच आता तुरीच्या दाण्याची आमटी खावायची इच्छा होऊन राहिली. मस्त तुरीच्या दाण्याची आमटी आणि मस्त भाकर, ज्वारीची भाकर मस्त करशील काय आज रातच्यानं? पायतू एक नंबर लागते का नाही तर. मस्त त्याच्या संग अजून मिरचीचा ठेचा मस्त लागन. हो पाहिन बरं मी आज दुपारी नेवा लागन शांताबाईले आणि घेऊन येईन. भरल्या का नाही भरल्या शेंगा तर पाहिन, घेऊन येईन. मग बनवून तुमच्यासाठी काय म्हणते ते आमटी, तुरीच्या दाण्याची आमटीच खावायची आहे ना तुम्हाला? ठीक आहे ना, आमटीच चारतो तुम्हाला, तुरीच्या दाण्याची आमटी. हो आता तरी जेवून घ्या, रातच्यानं तुरीच्या दाण्याची आमटी बनवीन. हो आता जेवतो बा. अशी नाराज नको राहू बाबा विमानसोबत. काय पाहिजे तुला तर बोल. तुला घुमायला जायचं आहे का? फिरायला चालतो का? चाल आज तुला मस्त फिरायला घेऊन चालतो. नाराज नको राहू बा. तर बोलणं चालणं होतच राहते. तर बोललो म्हणून नाराज राहशील का? मग किती दिवस नाही बोलशील माझं? तुम्ही जा बा बोलायचे नाही, बोलायचं मला तुमच्यासोबत. आणि मला तुमच्यासोबत फिरायला यायचं नाहीये. जा तिकडे जा, माझ्या संग बोलूच नका. लय बोलले तुम्ही. अरे यार गौरी तू अशी काऊन करतो बा? नाराज काऊन राहत? आता बोलून जात जाय ना, गोष्टी बोलून जात जाय. काऊन तू एकच गोष्ट डोक्यात भरून ठेवतो? एकच गोष्ट डोक्यात भरून ठेवतो? तुम्ही डोक्यात बसायला बोलले मला, थोडस बोलले झालं. पण तुम्ही नाही, किती रस्त्याभर अर्धा घंटा बोलत राहिले मला. वाकडं तिकडं आडवं सीधं किती बोलले तुम्ही. मग डोक्यात बसून गेलं. आता मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तुमच्यासोबत. जा. काय करू बा गौरी? आता तू सांग, तू म्हणशील तसा करतो मी. सांग तू काय करू मी? पण नाराज नको राहू बा. काहीच नको करा, फक्त तुम्ही अंग धुवान कामावर जा. स्वयंपाक करून ठेवला आहे, डब्बा बांधून घ्या आणि चालले जा. काहीच करायची गरज नाही. असं कसं काहीच करायची गरज नाही गौरी? हे पा तू अशी नाराज नको राहू बा. तुला सांग ना काय पाहिजे, मी आज आणून देतो. येता तुझ्यासाठी आणतो. नाही तर चाल फिरायला चाल. आज मी जातच नाही ट्रॅक्टरवर, तुलाच फिरायला घेऊन चालतो. चाल बरं. कुठं जायचं आहे, काय ठेवायचं चाल. सगळं घेजो आज, सगळं जिकडे तिकडे काही खावायचं खाजो, घेवायचं घेजो. पण नाराज नको राहू बा. मला काही खावायचं नाही, काही घेवायचं नाही आणि फिरायचं बी नाही. तुम्ही जा कामावर जा. 2-3 दिवस मध्ये असंच राहू द्या. माझे जेव्हा मूड चांगलं होईल तर मी तुमच्यासोबत बोलन. तुम्ही जबरदस्ती करू नका मला. माझं मन खट्टा झालाय.
असं काय बोललो मी एवढं तुला शिवाय दिलो काय? शिवाय तर एक बी नाही दिलो, असंच तुला समजावल्यासारखं बोललो बा. तेवढ्यातच एवढा राग आला तुला बोलून नाही राहिली माझ्यासोबत. तुझ्याशिवाय आहेत मला कोण? असं राहिलं असतं ना तर तुम्ही मला एवढं बोलले नसते. तुम्हाला सरे आहे, मलाच नाही कोणी फक्त. नाही गौरी नाही, मला कोणी नाही तुझ्याशिवाय. फक्त तू आहे माझ्यासाठी. तूच नाही बोलशील तर मी कोणाच्या इकडे पाहू मग? आई बाबा आहे ना तुमचे. माय कोण आहे इथं? माय आई बाबा बी नाही इथं. तुमचे तरी आई बाबा आहे. आई बाबा आहे, बरोबर आहे गौरी, पण आई बाबा कधीपर्यंत राहील? शेवटी तूच आहे माझ्यासाठी. एवढं समजते तर मग कायले एवढं बोलता? हे पण कान धरतो बा, हे पण कान धरतो. गलती झाली, याच्या बाद नाही बोलणार बा तुला एवढं. नाही बोलणार मी याच्या पुढे तुला एवढं. आता तरी मानून जा, आता तरी बोल माझं. चल फिरायला चालतं का? फिरायला चाल माझं आज. चल आज दोघंच फिरू मस्त. चल खरंच खरंच फिरायला घेऊन जा ना तुम्ही. मग आराध्या आराध्याले आई पाहून घेईन. मग आई बोलन तर? आई काही नाही बोलत, आई काही नाही बोलत. मी म्हणतो नाही, मी विचारतो आईले. विचारतो काय, सांगतो मी आम्ही फिरायला जातो म्हणून. ठीक आहे, मग तुम्ही म्हणा, तुम्ही विचारा. शांताबाई, मी काय म्हणतो का तुझ्या वावरात तुरीच्या शेंगा आल्या का? भरले? हो, लय भरून गेल्या ना, लय भरल्या. एकट दुकट पोचा हाय तर हाय त्या नवीन आलेल्या, बाकीच्या भरल्या. काऊन? चाल ना मग आज तुरीच्या शेंगा तोडायला जाऊ तुझ्या वावरात. चालतं का? का तुला कोणी काम आहे काय? नसन काम तर चाल ना मग तुरीच्या शेंगा तोडू. मग घरी मोठं भुचाल आलं हो खावासाठी. तुरीच्या शेंगाचे आमटी पाहिजे, तुरीच्या शेंगाचे दाणे पाहिजे. हे कल्लीचे बाबा गाड्या बोंबले आज सकाळी तुरीच्या शेंगासाठी. तर म्हणून मी म्हणतो चालतं का तुझ्या वावरात घेऊन येऊ एका भाजीच्या? चाललं तर मग. हाय मी रिकामीच आहे आज. त्याच्यात बी काय मोठं एवढं विचारायचं काय? चल घेऊन येऊ एका भाजीच्या, काय 2-4 भाजीच्या घेऊन येऊ मस्त. चल मग काही चालतं तर. आता जाऊ ना 10-11 वाजता. स्वयंपाक पाणी झालं म्हणजे जेवण खाऊन करून जाऊ आरामानं. मग येता येते तिकून, नाही का? हो चल मग जाऊ मस्त घेऊन येऊ. अजून काय काय आहे हो? हे वालाच्या शेंगा घे आहे का? वालाचं वाल गिल आहे का वावरात? वाल तर नाही आहे व. वाल नाही आहे बापा. तुझ्या शेंगा आहे फक्त, बाकी तर काही नाही. आणि टमाटे आहे. त्या दिवशी तर आणलेस तुम्ही टमाटे. घेतलं मग 2-3 टमाटे आणि तुरीच्या शेंगा तोडून घेऊ. काऊन संपले का टमाटे? 1 किलो आणले होते ना बापा. 1 किलो संपले का? आम्हाला काय 1 किलो म्हणतो, 4-5 तर मी कांताला देऊन दिले त्या दिवशी. म्हटलं तू नाही दिली तर मी देऊन देतो. आणि मग घरी नेली 4-5 उरल्या. चटणी बनवून घेतली होती, झाले. पाय लेड बांगो, तुले दिले होते टमाटे, तुला कांताला काय दिली? मी तर मग नेऊनच दिली तिला किलो. तुला देवाची गरज होती ना, आता दिली तर मग मला काय सांगता? तर मग 4-5 नाही देशील का हो? देऊन दे 2-4-5. 4-5 काय तुझं काय हलकं भारी होऊन जाईल काय? हो तर घेऊन येजो तोडून. 10-12 घेऊन येजो. 10-12 नाही, मला हलकं भारी नाही होत. 4-5 ची काय गोष्ट करतो. घेऊन येजो. चाल मग 10-11 वाजता चालतो मग. हो चाल मग. माया तर झालेच आहे काम. तू कर काम मग. मी येतो मग अजून तुला बोलावाले. हो ठीक आहे, चाललो जाऊ घेऊन येऊन. तुरीच्या शेंगाचं काय एवढं मोठं. आता येले नीन तर अजून गावातल्या बायका म्हणून का बापा मुन्नी संगच लागली म्हणून. आता शांताबाई मुन्नी संग गेली म्हणून शेंगा तोडाले. मुन्नीलेच नेलं म्हणून, आम्हाला नाही नेलं म्हणून. त्याच्यापेक्षा कोण कोण येते सगळ्याला सांगून देतो. चला शेंगा तोडून घेऊ. तुरीच्या शेंगा मिशन, तुरीच्या शेंगा तोड. पहिले कांताले सांगतो बापा, नाही तर अजून म्हणून घमंड आलं म्हणून अजून शांताबाईले. मोठी आफतच आहे कांताची बी बापा. हो चाल ना तर, ये ना कांता आजीच्या घरी जाऊ. चल. काय गो बापा मुन्नी, गरीबाले कोण विचारते हो आजकाल? सगळे आजकाल मोठ्याच्या मागं धावते बापा, पैसेवाल्याच्या मागं. गरीबाले तर तसं काडी कचरा समजते व बापा. कोणाले म्हणतो हो बापा गरीब? मले आजकालच्या जमान्यात कोणी गरीब नाही. तुला कायले म्हणू? त्या घरी तर शेती बाडी आहे बापा. मी स्वतःलाच म्हणतो मी आहे गरीब म्हणून तर मला कोणी विचारत नाही बापा. माझी सख्खी बहीण मला विचारत नाही ना आता. मग आता काय म्हणतो दुसऱ्यावर काय अजून आपण हे ठेवा, विश्वास ठेवा. तू आणि गरीब? काय मजाक करतो हो कांता. तू काय ना गरीब झाली? एसी आहे ना त्या घरात लागली. आमच्या घरात तरी एसी नाही आहे, कूलर नाही आहे. त्या घरात एसी लागली आहे आणि म्हणतो गरीब? काय ना गरीब झाली तू? एसी तो एसी म्हणतो का? एसी नशीब म्हणतो होते का? तो एसी होय का तो? तो काय व्हायचं मग? एसी तर होईना तो. सारे लोक तर म्हणते बाबा कांताच्या घरी एसी आहे, कांताच्या घरी एसी आहे. ते मोठ्या लोकांच्या घरी नाही राहते का स्वयंपाक घरात? एक्झॉस्ट फार्म, एक्झॉस्ट फॅन, एक्झॉस्ट फॅन म्हणते बापा त्याला. ते होय ते किचन होते. एसी होय का ते? तर मग तू काऊन इथं काऊन लावली तर मग त्याला? तर मग किचन मध्ये लावणं तर मग तू आवाल्या चूल आहे मा किचन मध्ये. इकून तिकून हवा येते, हवा जाते. मग काय गरज आहे एक्झॉस्ट फॅनची? म्हणून मी इथं लावून ठेवली. श्रावणच्या बापाच्या सेट जो आहे का नाही, श्रावणच्या बापाचा सेट त्यानं नवीन घेतला तर मग
श्रावणच्या बाबाले म्हणे हे घेऊन जाय तू त्या घरी लावून देजो. श्रावणचा बाप आहे मनबुद्धी डोक्यावर पडलेला, घेऊन आला आणि दिला लावून इथं. हा तर मग एसी वय का तो? एसी नाही होय तो खराब आहे, तो चालते काय? चालू नाही आहे काही नाही, तो अंदरचा फॅन बंदच आहे, लागतच नाही. कसाही लावून ठेवलाय तिथं. असं असं आहे का ते? मी म्हणली ना सारं गाव समजलं का बाबा हे किचनच होय. नाही माहित किचन म्हणतं ते एसीच होय म्हणे. बापा मुन्नी काऊन व शांताबाई बापा म्हणून करून दचकली? काऊन मी नाही येऊ शकत का त्या बहिणीच्या घरी? बापा तर येऊ शकतो ना, काऊन नाही येऊ शकत? मी मना करतो का? मी नाही म्हटलं तू तर मा घरी होती, मा घरून डायरेक्ट इथं आली काय? कामधंदे नाही वाटते तुले? काम धंदे झाले माये, आता 10-11 वाजेपर्यंत घरी काय करू म्हटलं, म्हणून तिच्या घरी येऊन बसली. मग त्या घरी येत होती अजून डायरेक्ट. असं काय? वा वा बाई मुन्नी, वा वा. काय ले वा वा करतो व शांताबाई, तू बी येणं बस. नाही व मी बसत नाही व बापा. कांता चालशील काय? आज तुरीच्या शेंगा तोडायला जातो आम्ही, मुन्नी मी अजून बाया घेतो 2-4 जणी. चालशील काय? चालशील काय? तुरीच्या शेंगा भाजीले आणू, भाजीले. येईन ना शांताबाई, पण मग श्रावणले कुठं ठेवतो मग? तर त्याला बी घेऊन चालतो ना, भाजीसाठीच तोडायचे आहे आपल्याला. कोणतं काम करायचं आहे रोजानं? बरं ठीक आहे, मग येऊन जाईन मी बी. चालता काय हो तुरीच्या शेंगा तोडाले? कोणाच्या वावरात व शांताबाई? काय रुपये रोज म्हणते? आले बी काय व तुरीच्या शेंगा तोडाले? हो बाजारात इकाले तोडत असन. कोणाच्या इकडे म्हणते हो शांताबाई? कोणीकडून आला हो का? आहो माय माझ्याही हो का नाही आला, रोजानं नाही, आपल्या भाजीसाठी म्हणतो. एका भाजीच्या तुरीच्या शेंगा तोडाले चालता काय म्हणतो? मा वावरातच म्हणतो, माझ वावरात उकडाली होते, थोड्या जास्त दुस्त तोडल्या का? चालता काय? मला वाटलं का बापा रोजानच म्हणतो काय? येऊ ना येऊ, मी तर येईन बा, मी येईन शांताबाई, मी येईन. भरले का तुरीच्या शेंगा? हो येईन, मी बी येईन. हो मी बी येईन व शांताबाई. काही द्यायला लागते? चालले का तसंही काही आज काम नाही, तुरीच्या शेंगाच तोडू, भाजीलेच होईल. हो चला मग आता 10-11 वाजता जाऊ. लवकर जाऊ तर लवकर येऊ. झाल नाही पडली पाहिजे बापा तिकडे, मग थंडी गाडी लागते बापा. आणि अंधार बी लवकरच होते, आता 6 वाजता तर अंधार पडून जाते. आई मी तुला घरातच पाहून राहिलो, कुठं गेलती तू? काऊन रे गोल्या, काऊन पाहून राहिला मध्ये? मी गेलती कांता मावशीच्या घरी. काऊन काय झालं? आई मले असं म्हणायचं होतं का मी आणि गौरी आम्ही दोघं फिरायला जातो म्हणतो. त्या दिवशी गेलो होतो तर काही फिरणं नाही झालं, काही नाही, उलट आमचा झगडाच झाला, भांडणच झालं. आराध्या निघून चालली गेली होती तर तो म्हणतो आज घेऊन जातो म्हणतो तिथे फिरायला, मस्त मूड फ्रेश होईन तिचं, आनंदी होईन ते. काय म्हणतो, जाऊ काय? जाय ना तर जाय. कुठं जातं? काही नाही, इकडेच कुठे काही घेवायचं दुकानात दाखवण्यात नेतो तिथे, फिरून घेऊन येतो. हो घेऊन जा नाही तर काढ ना मस्त 2-3 दिवसाची ट्रिप. चालले तर 2-3 दिवसासाठी या, मस्ती मजा करून मस्त. नाही आई, एवढ्या थंडीमध्ये 2-3 दिवसाची ट्रिप नाही, तिले अकरण आता, तिले काही घुमाजोगत नाही आहे. आजच जातो आणि आजच येतो. मग अजून अटकलीच राहीन रे ते. अजून 4-5 महिने झाले का मग कुठं नाही जावाले भेटणार. मग लेकरू लहान मग कुठं नाही जावाले भेटणार तिले. म्हणून म्हणतो आता काही फरक नाही पडत, चांगले स्वेटर शाल सगळं व्यवस्था करून घेऊन जा, चालले जा, घुमून येऊन जा. नाही आई, आता नाही, आता पाहिन मग 2 महिन्याच्या बाद. आता नाही, आता असंच फिरून घेऊन येतो तिथे, इकडूनच आपल्या बाजारातून, मार्केटातून, दुकानं. बरं ठीक आहे, चालले ना. मग आराध्याला नेतात आणि पाहिजो, मग बरोबर सांभाळजो बापा. तिच्याच भरोशावर नको ठेवजो, तूही सांभाळजो, तूही पाहिजो, तूही ध्यान ठेवजो. आई तुला कोणतं काम आहे का आज? आराध्याला नाही नेत म्हणतो, तू पाय ना आराध्याला, राहते ना तुझ्या जवळ. ठीक आहे ना, तर जा तुम्ही दोघंच जा, पाहतो मी आराध्याला. तसंही मला कोणतं काम नाही आज, वावरात जाणं आहे, तुरीच्या शेंगा तोडणं आहे ना, घरी येणं आहे. बरं ठीक आहे, मग तू कधी जातो वावरात? मी जाईन ना आता, एखाद्या घंट्यानं जाईन. तू काही जात तर गौरीला घेऊन, तू चालला जाईन आता, तुम्ही चालले जा दोघंही. आई आताच जाईन मी, तर आराध्या मागं लागन. तू पहिले वावरात घेऊन जाय तिले, मग आम्ही दोघं चाललो जाऊ. ठीक आहे मग तसं कर. तू ट्रॅक्टरवर सुट्टी आहे काय आज बी? नाही सुट्टी नाही आहे, सांगून देतो मी ते, दवाखान्यात नेतो म्हणून बायकोले. हो दे सांगून. चालला जाय बाबा, घेऊन ये फिरून. काय घेवायचं आहे तर घेऊ देतो तिले, बोलजो नको थोड्याशासाठी काही बी. हो नाही बोलत, नाही मी नाही बोलत आता. नाही बापा तू नको तोडू बापा, हाताले लागून जाईन तुया. हो तू नाही तोडू, तू एका ठिकाणी बसली राह. आजी तोडते ना, आजी तोडते. काय आणली व शांताबाई येले? आज गमत नाही का तुला ना त्यांशिवाय? लागून बिगून गेलं तिले, पाया गियाले गोटा लागून गेला तर, फनकट गिनकट लागून गेला तर मग काय आणली तिले? घरीच ठेवती ना, तिची माय तर आहे ना घरी ना. तिची आई काय करते?
तिची आई नाही आहे ना हो घरी. गौरी आणि गोल्या दोघही जण गेले फिराले मार्केटात. तिले काही घेवायचं आहे तर तिले गोल्या म्हणे महापोरग म्हणे आई इले आराध्याले तू वागव म्हणे आजच्या दिवस आम्ही फिरून येतो म्हणे. हो म्हणली जाय बापा म्हटलं. तसंही मला आज कोणतं काम नाही, बसली राहीन एका ठिकाणी. तुरीच्या शेंगा तोडणं आहे ना घरी जाणं आहे म्हटलं. ठीक आहे म्हणलं जा म्हटलं तुम्ही दोघं. वा हो शांताबाई, तिकडे सुनीले पोराले मोकळे ठेवतो ना तू वागवतो. नातीनले एवढीशी काय आता तोडशीन शेंगा का तिले वागवशीन बापा? होते तू तोड तू फटाफटच तोड. मी तोडतो बरोबर. एक भाजी एका भाजीचे झाले म्हणजे झालं. काय मोठं पुरं वावरच तोडा लागते रे. त्या तोडून राहिल्या वा. हा तोडा म्हणा बापा फटाफट. का गोष्टीच करून राहिल्या काय तर. झाल्या का वा? किती झाल्या वा तोडून? या आम्हाला तोडू लागा. झाले काय वा तोडून? जमता अर्धी थैली तर नाही भरली. तुमच्या झाल्या वाटते. तुम्हीच तोडू लागा आम्हाला. याला ठेवून काम नाही दिली वा कोणाच्या घरी? कुठं ठेवू वा बिमला ताई? कोण आहे रिकाम? पावाले लेकराले हा सगळे आहे कामू कामी. घेऊन आली संगत काय होते. तोडणंच आहे ना शेंगा. शांताबाईनं बी तर आणलं आराध्याले. तोडा पटपट चला. हो तोड पटपट तोड कांता. तो पोरगल राहीन तर राहीन, नाही तर लढायला लागलं का तू नाही होणार. मग तू तोड पटपट. गोष्टी नको सांगू. तिकडे लय आहे काय गड्या शेंगा. लबड तोडून राहिल्या. काय तर बरं जाऊन लय आहे का हो इकडे? हा भरल्या तोडून राहिल्या. भरल्याही वाटते थैल्या. काऊन त्या लाईनीत नाही आहे काय? तुम्ही नाही तोडून राहिल्या काय? हाय ना तिकडे बी आहे. नाही हे मुन्नी बोमलली ना. तोडावं लवकर झालं असं तर आमच्या इकडे या तोडाले. म्हणून म्हणतो तुमच्या इकडे लय आहे काय? माय मी म्हणतो का तिकडे लय आहे काय? तुमच्या झाल्या असं बापा म्हणलं थैली भर म्हणून म्हणली बापा इकडे ये. तर तूच इकडे आली. लय आहे काय म्हणत मी म्हणतो इकडे आहे काय जास्त. पुऱ्या वावरात सारख्याच आहे कमला. कुठेही तोडा. फक्त फटफट हात चालवा तुम्ही. पत्रिका गी कधी वाटतं वा कमला? आता लग्न जवळ येऊन राहिलं ना पोराचं. एका महिन्यावर तर आलो. काही वाटतं बापा पत्रिका? हो कमला बरोबर आहे ना. आता ह्या महिना गेला का हो एका महिन्यावर तर आलो लग्न. आता करा सुरू तर लग्नाची तयारी. हो चालू तर आहे ना. तयारी तर चालूच आहे. आता करतो ना वाटतं ना पत्रिका गी. छापाच्या आहे आता. एक दिवस झाडतो त्याईले छापून घेवायला लावतो पत्रिका. गावात बी देजो बापा सगळ्याले कमला. नाही तर बस गावगाड्याचं काम आहे करून पत्रिका नाही देशील तर आम्ही लग्नातच नाही येऊ. मग नाही हो दिन ना गावात बी एकूण एका घरी पत्रिका देईन ना. सरायचे नाव बी लिहून देईन पत्रिकाईवर. बस आता तर या ना. हो नाही लिहिले साऱ्याचे नाव तर चालते. मुख्य माणसाचं मोठ्या माणसाचं घरच्या लिहिलं तर चालते. पण पत्रिका देजो बा. हो बापा देईन बापा. मी पत्रिका देईन. नाही तर काय तर. शेंगा तोडाची हुकी कोणाला आली हो शांताबाई? आज आतापर्यंत शेंगाची भाजी खाल्ली नाही का? दाण्याची तुरीच्या दाण्याची पहिल्यांदाच काय तोडून राहिली तू? नाही हो पार्वती पहिल्यांदाच काय. आता सुकत आल्या शेंगानं. मी 2-3 वेळा नेल्या. नाही वेळा खाल्ले मी. हे इल्या आईच्या नवऱ्याला आली हुकी. हे मुन्नीच्या नवऱ्याला आली हुकी. तुरीच्या दाण्याची आमटी खावाची भाजी खावाची. तर हे आली माघारी चाल म्हणते तुरीच्या शेंगा तोडाले. तर म्हणून मी सारे तुम्हाला सगळे घेऊन आली. एकखट्टे जाऊ का तोडू? हो बापा घाडे बोमलले आज कल्लीचे बाबा. बेसन बनवलं होतं मी तर बेसनच बनवतो खरे. मी नाही जेवत म्हणे. तुरीच्या एवढं चांगलं तुरीच्या दाणे हे ते हाय म्हणे. आता म्हणे बेसन बनवून ठेवलं म्हणे. जाय म्हणे कोणाच्या बी वावरातून घेऊन या. म्हणून मी मग कोणाच्या वावरात जाऊ बाबा. मी गेली मग शांताबाईच्या घरी. काय म्हणलं शांताबाई तुरीच्या शेंगा तोडायला जाऊ. शांताबाईनं सगळे घेऊन आली. हो ना बापा मुन्नी नवऱ्याचं ऐकाच लागते बापा. त्याला सादर खाऊ घालायला लागते नवऱ्याला ना. मग काय करतो तर पार्वती आता खाऊ घालतो साजरी. आता थैला भर तोडतो साजरे तुरीच्या शेंगा. आणि 8 दिवस त्याला तुरीच्या शेंगाच्या भाजीच खाऊ घालतो दाण्याची. बोर होत वरी. झाल्या हो शेंगा तोडून का गोष्टीच करून राहिल्या? तोडून राहिलो ना वा. तुमच्या भरल्या वाटते थैल्या. ते गंगा कुठं आहे वा? हरप पण तर नाही बापा. ते एकटीच तोडून राहिली बापा. त्या तिकडे अक्कलकोंडी. तिला नाही कोणात गमत. एकटीच तोडते ते. गंगा एकटीच तोडून राहिली काय वा? हा अक्कलकोंडे ये ना इकडे. हो तोडा विमला ताई तोडा. मी इकडे एकटीच बरी आहे. अक्कलकोंडीच बरी हाव. तिकडे फालतू अजून काही 2 शब्द बोलली का तिकून 4 शब्द ऐकायला भेटते. तोडा मी एकटीच तोडतो. तुमचं काय आहे गोष्टीचा मांड व्हाय सारा. तोडणं कमी गोष्टी जास्त फकाल्या. काय ये ना इकडे. काही नाही तोडा तोडतो मी. नाही का बा गोष्टीच करतेत मीरा. हिच्या गोष्टी करून तिच्या गोष्टी करून. तुला असं नाही केली का? तुला तसं नाही केली का? एकी उपदेश देत राहते. कोणी कोणाचं ऐकते ना. आता सगळं आपल्या मनाचं करते. मग काय कोणाला काही म्हणावं कोणाला काही बोलावं नाही. आपले एकलकोंडच राहीन बरं. एकटं मस्त. माय पटलं असेल तर लाईक करा व्हिडिओले. चॅनलले सबस्क्राईब करा. व्हिडिओले शेअर करा. यानं तुरीच्या शेंगा घेऊन जा. मी तुमच्यासाठी बी तोडतो. लय मोठ्या तोडतो. एका भाजीच्या सगळेजण घेऊ आपण आणि मस्त खाऊ. ठीक आहे चला. लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा.